नमस्कार. आपण आहोत आज मंगरुळ या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत संपतजी लामखडे, स्थानिक ग्रामस्थ आहेत. भाऊ, आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत. सध्या जो काही हा विभाग आहे, या विभागात काय परिस्थिती सध्या? आत्ता जिल्हा परिषद इलेक्शन लागलेलं आहे. आत्ता 7 तारखेला आपलं या ठिकाणी मतदान होणार आहे आणि या ठिकाणी जनतेने जिल्हा परिषदेच्या बेलाराजुरी गटे इथल्या जनतेनेच हे इलेक्शन हातात घेतलेलं दिसतंय लक्षात. तर ह्या जनतेने असं आता या ठिकाणी कौल दिलं आहे की आता येणारी जिल्हा परिषद जी निवडणूक आहे ही सौ स्मिताताई पंकज भाऊ कनसे यांच्या विजयानं आपल्याला 9 तारखेच्या जी 9 तारीख आहे त्या ठिकाणी जो विजय होणार आहे तो स्मिताताई पंकज भाऊ यांचाच होणार आहे. कशावरून असं तुम्ही म्हणताय? आज आपण जर बघितलं असेल, पंकज भाऊ शरदादा आमदार झाल्यानंतर पंकज भाऊंनी जो 1 वर्षाच्या काळामध्ये जो कामाचा झपाटा आपल्याला पाहिला आहे, आनेपटरा असेल किंवा आपला साकुरी असेल, मंगरुळ असेल, झापोडे असेल, बेल्ला असेल आणि त्यांचं राजुरी हे गाव आहे. या राजुरी गावात म्हणजे पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी कामं केली. म्हणजे निधीच नाही पण स्वनिधीतून सुद्धा त्यांनी आपल्या गटामध्ये 25 कामं केली आहेत. म्हणजे त्यामध्ये समजा आमचं मंगरुळ असेल, मंगरुळमध्ये आमच्या खाड्यामासारख्या ठिकाणी एक 60/70 जवळजवळ आज जर शासनाचा निधी जर बघितला तर त्या ठिकाणी जवळ 5 लाख रुपये खर्च येईल. त्या 5 लाख रुपये शासनाच्या जो निधी आहे तो 5 लाख रुपये येईल. परंतु आज जर तिथे बघितलं 3 ते 3.5-4 लाख रुपये त्यांनी खर्चाने ते शेड करून दिलेलं आहे. असं दातृत्व मी आज आतापर्यंत जुन्नर तालुक्यात शरदानंतर कोणतंच बघितलेलं नाही. इलेक्शन आल्यानंतर सगळीच कामं करत असतात. समजा इलेक्शन आला तर आता शब्द देतात की तुम्हाला निवडून आला आहे आम्ही हे करू ते करू. परंतु पंकज भाऊंनी इलेक्शन व्हायच्या आधीच त्यांनी काय सांगितलं, पहिलं माझ्याकडून काम करून घ्या आणि नंतर मतदान द्या. मग ही परिस्थिती मंगरूचीच नाही तर इथं आता तुम्ही खाली जर गेले इंदिरानगर तिथे सुद्धा त्यांना एक गणपतीच्या वेळेस पंकज भाऊ आले तर त्या ठिकाणी तिथे लोकांनी मागणी केली का आम्हाला बा तिथं गणपतीचं शेड होतं ते गळत होतं आणि म्हणून त्या मुलांनी गणपती घरात बसवला. त्या ठिकाणी सुद्धा पंकज भाऊंनी स्मिताताई आले त्यांनी शब्द दिला आणि आता त्या ठिकाणी शेडचं पण इलेक्शनच्या अगोदर त्यांनी काम करून दिलं. साकुरीसारख्या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 रस्ते त्या ठिकाणी स्वखर्चाने केले. मग अशा पुढच्या उमेदवारांनी काय काम केले दाखवा. ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य ते त्यांच्या काळात होते ती 15 वर्षपूर्वीची काम आहेत त्यांच्या. म्हणजे तुम्ही म्हणताय असं समोरून पण बलाढ्य उमेदवार आहे, त्यांचं मोठं कॉलेज आहे, कॉलेजच्या माध्यमातून त्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात काम पण आहे. विषय असा आहे बघा, अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिक्षण क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय म्हणजे कुठं फी असेल किंवा काय असेल या कमी प्रमाणात घेतल्या. लोकांना म्हणजे लोकांची जे काही मुलं आहेत ते शिक्षित केले त्या कॉलेजच्या माध्यमातून. नाही सर, तुम्ही म्हणता त्यांचं कॉलेज आहे बरोबर. बघा आता प्रत्येकाचा एक व्यवसाय असतो. ते कॉलेज म्हणतो त्यांचा व्यवसाय आहे. ते काही ते त्यांनी समाजकारण म्हणून चालू केलेलं नाही, तो त्यांचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा डिप्लोमा कॉलेज चालू केलं, इंजिनिअरिंग चालू. आज लोक सांगतात की त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज केलं, डी फार्मसी कॉलेज चालू केलं किंवा अन्य कॉलेज चालू केली. तर त्यांचे कोणते फुकट नाही शिकवते लोकांना की तुम्ही सांगा. आज जर तिथे गेलं तर 1,00,000 रुपये 50-60 हजार रुपये फी आहे. कोणते म्हणजे फी काय घेतात असं तुम्ही जिल्हा परिषद गटाची फक्त मला आहे ना बाकी तालुक्यात जाऊ द्या, विषय सोडून द्या. परंतु आपल्या बेल्ला राजुरी गटातील समजा मंगरूळ असेल किंवा अनेक जी जिल्हा परिषद गटातली जी गावं असतील त्यांनी फक्त 10 पोरं असे पुढे उभे करावा जिल्हा परिषद गटातली का त्यांना मोफत शिक्षण दिले. काय हरकत मोफत शिक्षण त्या ठिकाणी. आणि पंकज भाऊंचा विचार केला तर तुम्ही सांगा ज्यावेळेस 10वी आणि 12वीचा मुलाचा जो निकाल लागला तो निकाल लागल्यानंतर पंकज भाऊंनी घरोघर जे 1 ते 3 नंबरचे जे नंबर आले विद्यार्थ्यांचे त्यांना घरी जाऊन टॅब दिलेत. आज तुम्ही सांगा आज आमच्या गावामध्ये रेणवडीसारख्या ठिकाणी ते गाव आहे ते आज आपल्या मतदारसंघामध्ये नाही. त्या ठिकाणी आज ते पुस्तकामध्ये म्हणजे जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी रेणवडीमधली मुलगी तिचा आमच्या मंगरूळमध्ये या ठिकाणी 3रा नंबर आला होता. त्या ठिकाणी रेणवडीमध्ये जाऊन त्यांनी सुद्धा त्या मुलीचा सन्मान केला, त्या ठिकाणी तिला टॅब दिलं. मग त्या ठिकाणी असा विचार नाही केला पंकज भाऊनी का ते आपल्या मतदारसंघाची नाही. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जवळजवळ 10 ते 15 हजार रुपयाचा टॅब पंकज भाऊनी त्या ठिकाणी दिला आहे. मग पंकज भाऊनी फक्त स्वार्थासाठी राजकारण म्हणजे समाजकारण त्यांचं जवळ राजकारण आहे फक्त 20% आणि समाजकारण हे 80% पंकज भाऊ. आणि तुम्ही म्हणता ना ही जी यंत्रणा आहे यंत्रणा साहेब तुम्हाला सांगू इच्छितो ही यंत्रणा मला पण माहिती. तिथे सुद्धा काही शिक्षक लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांना त्या ठिकाणी काय त्रास होतो काय नाही हे मला पण माहिती. कोणाला इलेक्शनला कसं उतरवलं जातं तुम्ही सांगा. यंत्रणा काही झालं नसतं. विखे पाटील साहेब आणि आपलं निलेश लंके साहेब यांच्यात लढत झाली. विखे पाटील कॉलेजची यंत्रणा होतीच ना, किती मोठी यंत्रणा होती. काय झालं त्या ठिकाणी सुद्धा एवढी मोठी यंत्रणा असून सुद्धा त्या ठिकाणी विखे पाटलांना पराभव करायला लागला. आणि त्या ठिकाणी यंत्रणेचा काय उपयोग नसतो, ग्राउंड लेवलला तुमचं काय काम चाललं हे महत्त्वाचं असतं. आज हेच मी त्याला बघितलं की जर जे पंकज भाऊचे कार्यकर्ते असेल किंवा शिवसेना असेल
किंवा जे आणि पंकज भाऊ फक्त शिवसेनाच नाही तर अनेक पक्षाची जी प्रेम करणारी जी पंकज भाऊ प्रेम करणारी माणसं आज या ठिकाणी ग्राउंड लेवलला काम करत असतात. तर मला सांगतो हे बघा कामगार ज्या ठिकाणी ती शाळेतली कामगार लोक आहेत ती येऊन काय करणार तुमच्या घरावर जाऊन पॅम्पलेट वाटू शकतात किंवा तुम्ही प्रचार करू शकतात. परंतु तुम्ही जर गेले ज्यावेळेस मतदानाची वेळ आले ते त्या ठिकाणी कार्यकर्तेच लागतात. ज्यावेळेस तुमचे मुंबईचे मतदान आणायचे पुण्याचे आणायचे किंवा गावातले मतदार हा घडून घ्यायचं काम कार्यकर्ता करत असतो. परंतु कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी फौजफाटा आहे जो तरुणांचा फौजफाटा आहे तो त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये पंकज भाऊ जास्त आहेत. आमच्या माहितीनुसार आता त्यांनी याआधी जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांना कामाचा अनुभव पण आहे. स्मिताताई आहेत त्या नवीन आहेत, त्यांना विकास काम आणण्यासाठी वेळ लागू शकतो. साहेब असं काही नसतं. विकास आणणं कामासाठी असं काही कोणी पण आईच्या पोटातून शिकून येत नसतं. तुम्ही सांगा ज्यावेळेस ते स्मिता आपल्या स्नेहलताई आहेत ते काही ज्यावेळेस लग्न झालं आणि झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद सदस्य झाले त्यावेळेस जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांना काही काय अनुभव होता, कसला अनुभव होता? तरी पण ऐका ना त्यावेळेस सुद्धा शरद आमदार झाले त्यांना पण अनुभव होता पण त्यांनी 22 कोटी त्यावेळेस कामं केली. आता पण कामाचा झपाटा चांगला चालू आहे त्यांचा. आणि तुम्ही सांगा ती सुद्धा स्मिताताई आहे ते एज्युकेटेड आहे, बी फार्मसी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आज तुम्ही नवीन चेहरा आहे, नवीन चार नसेल दिली पाहिजे. आता हे येतात आणि सांगतात आम्ही साकव केला पूल केला म्हणजे जे काही बंधारे बांधलेत हे कामं कधी 15 वर्षापूर्वी दाखवतात. तुम्ही सांगा ज्यावेळेस आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले तुम्ही आज मी तिला ह्या नवीन 5-6 महिन्यात किंवा ह्या 3 वर्षात तुम्ही काय केलं दाखवा. 6 वर्ष काय नाही केलं. हां काय केलं काहीच नाही केलं 6 वर्ष त्यांनी कामं. ती किती बांधली मग झापडीची ती झाली 8 ते 12 वर्ष. 15 वर्ष. त्याच्यानंतर तुम्ही सांगा आज मी त्याला या ठिकाणी त्याच्यानंतर ज्यावेळेस ते अगोदर उभे होते तुम्ही सांगा ते शेळके सर ही जी फॅमिली ही आहे का व्यावसायिक फॅमिली तुम्हाला सांगतो. म्हणजे ते राजकारण सुद्धा व्यवसाय म्हणून बघत आहेत. तुम्ही सांगा ज्यावेळेस ते इलेक्शनला उभे राहिले त्यावेळेस सन्माननीय पांडुरंगजी पवार साहेब आज समजा आज पक्षाने ज्यांना तिकीट दिलं नाही त्यांचा अन्याय झाला त्या ठिकाणी. तर त्यांच्या अन्याय झाल्यानंतर पाठीमागचं ज्यावेळेस इलेक्शन लागलं किंवा हा गट तुटला आणि ज्यावेळेस नेल त्याला तिकीट भेटलं त्यावेळेस सन्माननीय पांडुरंगजी पवार साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांचं निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी पवार साहेबांनी जीवाचं रान केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते सदस्य झाले. परंतु ज्यावेळेस पाठीमागच्या इलेक्शनला आणि पवार साहेबांना तिकीट जाहीर केलं तुम्ही सांगा हे म्हणतात पक्षनिष्ठा यांची कोणती पक्षनिष्ठा आहे? मग त्यावेळेस जर पवार साहेबांना तिकीट भेटलं होतं तर यांनी पवार साहेबांनी किती काम केलं. त्यावेळेस त्या अपक्ष नारळ उभे राहिले आणि पवार साहेबांना धोक्यात आणण्याचं काम केलं. परंतु जनतेने दाखवून दिलं त्यावेळेस का की पवार साहेबांचे जे कामाचा माणूस कोण आहे हे पवार साहेब होते. पवार साहेबांच्या पाठीमागे त्यावेळेस जनता राहिली आणि त्यावेळेस पवार साहेब त्या ठिकाणी 4000 मतांनी निवडून आले. पण आता अन्याय झाले पवार साहेबांना. हा निश्चित स्वरूपाने ते पवार साहेब म्हणजे पवार साहेब सोंग या ठिकाणी कामाचा माणूस आहे. ज्यावेळेस आमच्या जिल्हा परिषद गटात ते होते ह्या मंगरूसारख्या ठिकाणी असेल या ठिकाणी पवार साहेबांना खूप मोठ्या प्रमाणाची कामं केली आहेत आणि त्याच्यानंतर जी कामं आम्हाला जर पाहायला मिळालं असेल ती पंकज भाऊ यांच्या माध्यमातून भेटली. आज मी तिला ते गावात येतात समजा पंकज भाऊ शेड दिलं का तिथे पहिल्यांदा ते आले तर त्या ठिकाणी म्हणले तिथल्या लोकांनी मग समजा काय नाही 1-2 कार्यकर्ते त्यांची मिटिंग घेतली का बा शेळके सर येतात आपल्याला असं करतात तर त्या ठिकाणी आले त्यांना सांगितलं का आम्हाला असं काम करायचं तुम्ही 2-1 लाख रुपये द्या. त्या ठिकाणी त्याला घाम फुटला आणि त्यावेळेस ते उठून गेले. परंतु आता इलेक्शन लागल्यानंतर आता गावात येतात का बा हे मंडळ तुम्हाला 25,000 जरा याला जरा 50,000 तुम्ही घ्या 60,000. आता लोक ते घेत नाही. लोकांचा शब्द हे पंकज भाऊला गेलेला आहे. त्याच्यामुळे निश्चित स्वरूपानं स्मिताताई पंकज भाऊ यांचा या ठिकाणी विजय निश्चित आहे. आणि तुम्ही म्हणता ना त्या शाळेवरती जी काम करायला लोक आहे तुम्हाला आता मी एका शिक्षकांचं हे दाखवलं माझ्या मोबाईलवरती ते व्हिडिओ म्हणजे त्यांचा व्हॉट्सअपला दाखवलं की आम्हाला त्या ठिकाणी बर्थ स्टेटस ठेवायला लावतात किंवा आम्हाला व्हिडिओ अपलोड करायला लावतात. त्या आल्यानंतर ते वोटिंग करायला लावतात. आता माझ्या मोबाईलवर तुम्हाला मी दाखवले त्या व्यक्तीचं मी शिक्षकाचं नाव घेऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी नोकरी करायची आहे. मग तुम्हाला सांगू का त्या ठिकाणी जी नोकरी करतात का त्यांचा जो तुम्हाला सांगतो 50 ते 60% जे शिक्षक आहेत ते वैतागलेले आहेत. आणि ते वैतागून तुम्हाला सांगू का स्मिताताई पंकज भाऊ यांना येत्या 7 तारखेला स्मिताताई पंकज भाऊ यांनाच मतदान करणार आहे हा माझा ठाम विश्वास. आता तुम्ही अनेक दिवस विद्यमान आमदार आहेत शरददादा सोनवणे यांच्याबरोबर काम करते. दादांचं काम कसं आहे? दादांचं काम आता काय म्हणजे एकदम उत्कृष्ट काम आहे. जर म्हणजे तुम्हाला सांगू का अपक्ष माणूस निवडून येतो म्हणजे काही सोपी गोष्ट नसते. जनता कोणाला डोक्यावर घेत नसती. जनता कोणाला घेते विकासाला डोक्यावर घेत असते. बरोबर. शरदांना रिक्षा चिन्ह भेटलं आणि त्या रिक्षाच्या चिन्हावर ते विजय झाले. म्हणजे जनता कोणाला निवडून द्यायला कोणाला विडी नसती. त्या ठिकाणी लोक आपल्या सुखदुःखात कोण आहे आपल्या जनतेची कामं कोण करते आपल्यापर्यंत येतो कोण आपल्याला अर्ध्या रात्रीला आपला ज्यावेळेस सर्वसामान्य जनता अर्ध्या रात्रीला फोन केल्यानंतर आपला फोन उचलतं कोण या सर्व गोष्टीचा सारांश अभ्यास करून जनता त्या लोकांमागे जात असते. आता जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांचा 4 वर्ष अजून कालावधी बाकी. जर जनतेने जर स्मिताताई कंस यांना साथ दिली तर या मंगळगावची काय पायलट होईल असं तुम्हाला वाटतंय? 100%
तुम्हाला सांगू आता सुद्धा शरदांच्या माध्यमातून जवळजवळ 50 लाख रुपयाची कामं आली आणि स्मिताताईने स्वखर्चातून जवळ 7 ते 8 लाख रुपयाची कामं या मंगरूळ गावामध्ये केलेली आहे. तुम्हाला सांगतो वरती एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सध्या. त्याच्यानंतर इथं शरदादा आता जो आपण बघितलं असेल जुन्नरची नगर परिषद असेल, खेड असेल, चाकण असेल, दादांच्या अधिपत्याखाली या सगळ्या जो शिरूर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे. आणि जर आपण समजा या ठिकाणी स्मिताताईला निवडून दिलं तर स्मिताताईंच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि माननीय आमदार शरदा सोनवणे यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणाची विकास कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण तुमची छोटी कामं असेल, समजा बंधारा असेल किंवा तुमची एखादी संरक्षण भिंत असेल किंवा एखादी खोली शाळेची खोली असेल, ही छोटाली कामं आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करू शकतो. आणि जी मोठाली कामं आहे, समजा मुख्यमंत्री ग्रामसडकची हेड असतील, ती 54 असेल, हे जे मोठाली रस्ते आहेत ते आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने येत्याच्या 4 वर्षाच्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषद गटाचा आणि जुन्नर तालुक्याचा कायापाठ झाल्याशिवाय राहणार नाही. जनतेकडून असंही बोललं जाते आता जी काही विद्यमान आमदार आहेत शरददादा सोनवणे यांनी प्रत्येक ठिकाणी उमेदवार जे दिले ते विचार करून दिलेत. का दिले असावेत? विचार करून म्हणजे विचार करून दिले असेल, का दिले असावेत? का उमेदवार विचार करून दिले असावेत? साहेब विचार करून आता जर बघितलं असेल बाकी ठिकाणी हे 2-3 पक्ष एकत्र आलेत आणि यांनी आघाड्या कशा आता त्या आघाड्या अशा झाल्यात का त्यांचे जमीन आसमानाचा फरक आहे. मग एक टोक त्या 100 किलोमीटर टोकाला आणि एक इकडे 100 किलोमीटरला आहे. मग त्यांची जी तडतोड झालेली ती मनापासून नाही, फक्त वरवरचं तडतोड आहे. आता तुम्ही सांगा इथून पाठवचा संघर्ष कोणावर होता? शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर. आणि आज मी त्याला समजा ते मशालीवरती आहेत, खालचे लोक ग्राउंड लेवलचा मतदार आहे, तो काय विचार करतो? आज ते त्यांच्या पण त्या ठिकाणी विचार घेतला पाहिजे. ती लोक जी आहेत जो म्हणते उभाट आम्ही त्यांच्याबरोबर गेलो, निश्चित समजा सांगतो सर्वसामान्य जनता आहे जो शिवसैनिक आहे 100% धनुष्यबाणालाच मतदान करणार. आणि आत्ता जी शरदानी आपल्या जिल्हा परिषद गटाची सीटं दिल्या आहेत सगळी एज्युकेटेड बघा. आज तिथे स्मिताताई कंसे असतील, आज या ठिकाणी याचं बी फार्मसी झालेली आहे. त्या ठिकाणी मंगेश अण्णा काकडे सुद्धा त्या ठिकाणी एक मतांनी याचा पराभव झाला होता. आज त्या ठिकाणी मयूरभाऊनी माघारी घेतली, त्या ठिकाणी विजय निश्चितच आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगा आज मी त्याला जे माझे आमदार आहेत त्यांना साधा आपला पी एस सुद्धा सांभाळता आला नाही. आज प्रसाद भाऊ पानसरे आहेत, त्यांच्या मिसेसला आज त्या ठिकाणी दादांनी तिकीट दिलं. तुम्ही सांगा का ज्यावेळेस त्यांना ते तयारी करायला सांगितली, सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या, तेव्हा ते प्रसाद भाऊ पानसरे आहे हे त्या विद्यमान माझ्या आमदारांचे ते पी ए होते आणि त्यांच्या मिसेसला आज खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम आज या ठिकाणी शरदांनी केलं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगता बाबू पाटे आहे, बाबू पाटे सीट त्या ठिकाणी 100% निवडून येणार आहे. म्हणजे अशी जी तालुक्याची जी सीटं दिली आहेत ती दादांनी दिली आहे. मला वाटतं ह्यावेळेस निश्चित स्वरूपाने दादांच्या माध्यमातून किंवा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी जुन्नर तालुक्यावर भगवा आता नगर परिषदेला फडकलेला आहे आणि पंचायत समिती झेडपीला सुद्धा दादांच्या माध्यमातून या ठिकाणी भगवा निश्चित स्वरूपाने फडकला जाईल. आणि तुम्हाला हे सांगतो की ज्यावेळेस आता ह्या जिल्हा परिषद गटात किंवा आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळजवळ शिवसेनेच्या 15 ते 16 जागा येण्याची शक्यता आहे. ह्या ज्यावेळेस जागा आल्यानंतर 100% सांगतो दादा येत्या 6 महिन्यात दादांना 100% लाल दिव्याची गाडी आणि दादा मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर दादा मंत्री झाले तर खऱ्या अर्थानं आपल्या छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. आत्तापर्यंत ह्या जन्मभूमीला मंत्री रूपाच्या माध्यमातून म्हणजे मंत्री लाल दिव्याची गाडी आहे किंवा मंत्रिपद आहे आतापर्यंत कधीच भेटलेलं नाही. जसा भारत स्वतंत्र झाला तसं आतापर्यंत मला वाटतं आपल्या जुन्नर तालुक्याला मंत्रिपद भेटलेलं नाही. निश्चित स्वरूपाने आपल्याला ही जी सर्व जिल्हा परिषद ताकद आहे ती आपल्याला शरदांच्या पाठीमागे न्यायची आहे. आणि आता जर जुन्नर तालुक्यात बघितलं सगळं बघू वातावरण झालं आहे. जे नगर परिषद निकाल लागला ते लोकांना आता समजा वरती आपण राजकारणाच्या घडामोडी बघत आहे त्या दृष्टीने बघितलं तर हा शिरूर मतदारसंघ असेल किंवा जुन्नर तालुका असेल हा निश्चित स्वरूपाने आपल्या या ठिकाणी बघवा पाहायला मिळणार आहे. आणि येत्या 6 महिन्यात दादा 100% मंत्री होणार. आता या माध्यमातून असं सांगता येईल का बाबा नाही का स्मिताताई कंसे असतील किंवा आमदार शरददादा सोनवणे असतील या मंगरूळ गावासाठी एक असं भव्य काम झालं पाहिजे? आता सांगा साहेब आमच्या आता गावातली बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. आता छोटे मोठे जे अंतर्गत रस्ते आहेत ते आम्ही आता काय जवळ जातो का आता 50 लाख रुपयाचा निधी आहे कोरडेमाळ्यासारख्या ठिकाणी तिथं असते ना. आता आमचा मान्य क्रमांक 9 रस्ता 21 लाख रुपये तो त्यांच्या माध्यमातून झाला. त्याच्याकडे मनसुख रस्ता आहे तो आता आहे इकडे आपलं खरडेमाळा. आता आम्ही जवळजवळ आता ह्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा आता इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस आपला अर्थसंकल्प मार्च एंडच्या अगोदर मुख्यमंत्री आमच्याकडे जो रस्ता आहे ते आम्ही जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपयाचा रस्ता आहे तो दादांच्या माध्यमातून या ठिकाणी तो म्हणजे आता त्याची फॉलोअप घेतलेलाच आहे. आणि येत्या जे फेब्रुवारीची ज्यावेळेस मुख्यमंत्री आमच्याकडे यादी येईल त्यावेळेस आपला एक 7 कोटी रुपयाचा रस्ता आम्ही मंगरूळ मार्गे त्या ठिकाणी गळूश्वर मार्गे रानमाळा जो रस्ता जोडणार आहे तो दादांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने आम्ही मंजूर करा. झाला प्रश्न रस्त्यांचा, अजूनही भरपूर समस्या आहेत. बिबट्याचे भरपूर प्रश्न आहेत. आरोग्यासाठी म्हणजे सुविधा पाहिजे यासाठी पण आहे. काय याबद्दल काय मागणी असेल तुमची? म्हणून काय मागणी असेल? आता विषय काय सर विषय आता तो बिबट्याचा विषय आहे
तर दादांनी त्याच्यावरती म्हणजे काय होतं, ज्यावेळेस मंत्रालयात गेले काही त्याच्या आर्थिक बाबी असतात ते मंजूर करून सुद्धा आणलेले आहेत. आता हे इलेक्शन झाल्यानंतर दादाने सांगितले की आपल्याला याच्या नगर जिल्ह्यामध्ये नर आणि मादी हे वेगळे ठिकाणी डिव्हायडेशन करून ते आपल्याला त्या ठिकाणी जर नर मादी एकत्र आले तर निश्चित स्वरूपात त्यांची संख्या वाढणार होती. परंतु जर नर आणि मादी जर वेगळे ठेवले तर दादांनी ते सांगितले की आपल्याला जी बिबट्याची जी नर मादी आहे ते आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपण ते डिव्हायडेशन करून त्या ठिकाणी एक शासनाचा मोठा फंडिंग आणून त्या ठिकाणी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने काम करणार आहे. ते ज्यावेळेस आपण ते प्रोजेक्ट होईल तर निश्चित स्वरूपाने जुन्नर तालुक्याची बिबट्याची संख्या त्या ठिकाणी कमी होणार आहे. आता आरोग्याचे भरपूर प्रश्न आहेत. आरोग्याचे प्रश्न असे आहेत साहेब, आता आपली निमगाव साहेब आपलं आरोग्य केंद्र आहे. आता तुम्ही सांगा त्या ठिकाणी स्वतः जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता बेल्याचं जे आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. त्या ठिकाणी सुद्धा उद्घाटन झालेली आहे. गावासाठी काय मागणी असेल आरोग्य सुविधेसाठी? आता सध्या कामसाठी आरोग्याचं आमचं म्हणजे उत्कृष्ट काम म्हणजे आहे तिथं. म्हणजे आता कसं असतं, PSC सेंटर आणि मेन सेंटर याच्यामध्ये फरक असतो. समजा आता निमगावचं सेंटर आहे त्याच्या अंडर खाली आमचे सेंटर आहे किंवा पारगाव असेल उपकेंद्र म्हणून त्या ठिकाणी जेवढं आम्हाला आवश्यक आहे किंवा जे आहेत त्या गोष्टी आमच्या आता सध्या चांगल्या पद्धतीने आहे. आणि जर आज निश्चित स्वरूपाने जर काही कमी पडलं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि उद्या भविष्यात ज्या स्मिताताई जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण ज्या काही सरकारी योजना असेल किंवा तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्या आपण गावापर्यंत पोहोचण्याचं निश्चित स्वरूपाने काम करणार आहोत. आता ह्या गावची पसंती कोणाला राहील? ह्या गावचे बघा साहेब, कुठे हिंडली आणि कुठं झाली. आत्ताच जनतेचे जे मतदान आहे हे फायनल झालेलं आहे. आणि ह्या जुन्नर मंगरूळ गावचा जो कल आहे तरुण, कसं असतं आमच्या गावात जिकडे तरुण असतो ना तिकडे 100% लीड भेटत असतं. आता पाठीमागच्या तुम्हाला सांगतो आमदारकीला जे तरुण वर्ग थोडा तुतारीक गेला, शरद पवार साहेबांनी थोडी सहानुभूती भेटली. त्या ठिकाणी सुद्धा आता जी तुतारीची काम करायला मंडळी आहेत जी होती तो सगळा गट आमच्यावर काम करतोय. आणि आमचा दादाचा शिवसेनेचा गट आहे तो आमच्यावर आहे. उभाटाचे जे आहे ते आमच्यावर आहे. आणि निश्चित स्वरूपानं म्हणजे पंकज भाऊचं मंगरूळमध्ये असं प्रस्ताव आहे की त्यांनी जी तरुण पोरांची जी फळे आमच्या आलेली आहे किंवा जे तरुण जे मुलं आहेत त्यांचा पंकज भाऊ पक्ष म्हणून नाही परंतु माणूस म्हणून आणि विकासाचं काम करणारा माणूस म्हणून या ठिकाणी सर्व जी तरुण फळे आहे ती आमच्या स्मिताताई पंकज भाऊ यांच्या मागे आहे. आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला मी आश्वासन करू इच्छितो की ज्यावेळेस निकाल लागेल आणि मंगरूळची पेटी ज्यावेळेस फुटेल निश्चित स्वरूपाने मंगरूळ हे ठिकाणी प्लस राहणार आहे. मग आता तुमचं मतदारांना काय आव्हान असेल किंवा ग्रामस्थांना काय आव्हान असेल? आता माझं मतदारांना आणि ग्रामस्थांना एकच आव्हान आहे की माणूस बघून मतदान करा. पक्ष फक्त हे माध्यम आहे. तुम्हाला समजा पक्ष हे निधी आणण्याचं माध्यम आहे. याच्यामध्ये समजा तो शिवसेनेचा, मी त्याचा कट्टर राष्ट्रवादीचा किंवा मी तुतारीचा, तुम्ही सांगा निष्ठा कोणची राहिल्यात? आज मी त्याला तुम्ही सांगितलं आता समजा तिकडे अजित पवार साहेब गेले. खऱ्या अर्थानं मी त्यांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. कारण आपल्या पुणे जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे खऱ्या अर्थानं आपल्या पुणे जिल्ह्याचं नाही महाराष्ट्र या ठिकाणी पोरका झाला आहे. आणि तुम्ही जर बघितलं आज त्यांच्या मिसेस असतील एक म्हणजे तिकडं काय म्हणतात हे झालं काय म्हणतात अंत्यविधी झाला, दुपारच्या इथे सावडण्याचा विधी झाला, त्याच्यानंतर संध्याकाळी ते शपथविधी घ्यायला गेले. इकडे प्रचार बंद आहे तसं? नाही प्रचार कोणचा प्रचार बंद आहे? राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार बंद आहे. नाही ते ग्राउंडला म्हणजे आता ते समजा यांचा पक्ष जो प्रोटोकॉल आहे ते सांगितलं की आपल्याला भोंगी लावायची नाही, त्यांचा तो पक्षाचा बंद ठेवलेला आहे. परंतु ते घर टू घर हिंडण्याचं काम म्हणजे काही ठिकाणी प्रत्येक करत आहेत. परंतु या ठिकाणी बघितलं जो भावनिक मुद्दा लोक म्हणतो ते असंच आहे. जर त्यांच्या घरातली मिसेस आहे त्यांची ती जर दुसरी शपथ घेते काय राजकारण राहिलं तुम्ही तुम्हाला सांगू इथून पुढं पक्षविक्ष हा विषय नाही. पक्ष फक्त हे माध्यम आहे. बरोबर, निधीसाठी माध्यम आहे. उद्या समजा ज्यांची सत्ता आहे आणि माझ्यात सर्व मतदारांना विनंती आहे की जर आपल्याला विकास काम पाहिजे असेल राज्यात सत्ता पहा, त्याच्यानंतर आमदार कोणी ते पहा आणि जिल्हा परिषद सदस्य आहे तो सुद्धा आमदारांनी जो दिला तो दिला पाहिजे. कारण आपल्याला जर विकास कामं करायची असेल तर ही साखळी खूप महत्त्वाची असते. कारण जर आपल्याला उद्या एखादा समजा मोठा प्रोजेक्ट असेल किंवा जिल्हा परिषदेची काही कामं असेल ते सुद्धा ठिकाणी आमदाराची शिफारसपत्र लागत असतात. ते आमदाराची शिफारसपत्र जर आपलं म्हणजे जिल्हा परिषद त्या विचार झाला तर आमदारांचं काही कामं असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल यांच्याकडून काही कामं आपल्या आणायला त्या ठिकाणी बरं होतं. म्हणून निश्चित स्वरूपाने जर स्मिताताई पंकज भाऊ या ठिकाणी जिल्हा परिषद होणार आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही बेला राजुरी गटाचा गाव वाडी वस्तीवरती जो काही निधी लागेल तो आम्ही निश्चित स्वरूपाने ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आणणार. आणि खऱ्या अर्थानं आमच्या मंगरूळगावचा आमचं एकच आहे, आम्हाला काही राजकारण किंवा या गोष्टी करायच्या नाही. आमचा स्वतःचा व्यवसाय आहे. बाकीचे लोक समजा 24 तास राजकारण करत असतात, आम्ही राजकारण करत आम्ही आमचा व्यवसाय बघून पंकज भाऊच्या मागे काय थांबलो की हा माणूस मला एकतर काय तर त्याच्यामध्ये एक वेगळं पाहायला मिळाली. म्हणजे काय म्हणतात आपण जर तुम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये पाहिलं तर तरुणांची फळी त्याच्याकडे का जाती? कारण त्यांच्याकडे एक आकर्षण का आलं? कारण तो जो काम करणारा माणूस आहे. अहो त्या आणि पठारासारख्या ठिकाणी जवळजवळ त्या 3 महिने तुम्ही सांगा इथं कोणी जर तुम्ही एखादं म्हणलं बिस्लरीची बाटली आण ती बिस्लरीची बाटली कोणी आहे ते म्हणते 20 रुपये द्या मी बिस्लरीची बाटली आणतो. परंतु पंकज भाऊनी जवळजवळ 3 महिने झाले त्या आणि पठारासारख्या ठिकाणी ती गोरगरीब जनता आहे
जेव्हा त्यांना डोक्यावरून जवळजवळ 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर पायी जायला लागते पाण्यासाठी. पंकज भाऊनी 3 महिने स्वतःच्या पदर पैशाने 30,000 लिटरचे 130 टँकर दिले. जर दिवसाला 1 टँकर भागलंय तर संध्याकाळी दुसरा टँकर पाठवत होते. म्हणजे पाणी एवढं पुण्य काहीच नाही. आणि आज त्या ठिकाणी जे आनेपाटरा भाग आहे, तुम्हाला सांगू आनेपाटरा कमीत कमी 1,500 ते 2,500 मतांनी त्या ठिकाणी लीड राहणार आहे. आणि राजुरी गावची जर परिस्थिती बघितली, तुम्ही सांगा आता त्या राजुरी गावचा मी म्हणजे पूर्ण ठिकाणी अभ्यास केला की जी शेळकेची फॅमिली ना सांगतो ही फक्त सेल्फिश, म्हणजे आपण स्वतःपुरतं कसं म्हणतो तशी फॅमिली. कारण त्या ठिकाणी जर बघितलं ते आता त्या गाव जर अभ्यास केला, तिथले जे कार्यकर्ते आहेत ते माझ्या चांगले कॉन्टॅक्टमध्ये, राष्ट्रवादी आहे, शरदाचे आहे, शिवसेनेचे आहे, त्यांची जी फॅमिली ती फक्त जे काय असेल ते मला पाहिजे. मग तुमची तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी बाजार समिती इलेक्शन लागलं का यांनाच पाहिजे, कारखाना लागलं का यांचा विचाराचा माणूस पाहिजे, दूध डेअरीत यांच्या विचाराचा माणूस पाहिजे, तुम्हाला सांगतो पतसंस्था लागली का यांच्या विचाराचे पाहिजे, म्हणजे सगळंच आपल्याच घरात पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी ते इलेक्शन लागत असतं. तिथली आज जनता आहे ती एकदम यांना त्रस्त झालेली. म्हणजे का जे पाहिजे ते मलाच पाहिजे, मी म्हणून हा माझा माणूस घ्या ती म्हणून, मग बाकीच्याने काय करायचं. म्हणजे त्यांच्या विषयाची जी नाराजी आहे ह्या गटात ती भरपूर आहे. आणि तुम्हाला सांगू का शेळके फॅमिली कोणचीच होऊ शकत नाही ना. ती गाड्या तुम्हाला सांगतो ते बघा पांडुरंगचे पवार साहेब ज्यावेळेस तिकडे भेटले या नारळ उभी राहिली बरोबर, त्यावेळेस त्यांना पवार साहेबांना दगा फाटका होईल या गोष्टी त्यांनी कोणताही प्रकार विचार नाही केला. पण त्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचं काम केलं. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेस पवार साहेब 4,000 मतांनी त्यावेळेस सुद्धा विन झाले तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी नंतर ते याचे गेले कोणाक शरदा आले, शरदाचा 19ला पराभव झाला. मग कमीत कमी माणसाने आता समजा आम्ही आज शरदाबरोबर 2010 पासून काम करतोय. आम्ही कधी तो माणूस वाढला नाही, पक्ष नाही, पण आम्ही माणूस म्हणून त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलो. म्हणजे हे कोणाचे होऊ शकत नाही ना. गढाळाचे झाले पहिले गढाळ होते, त्याच्यानंतर शरदा आले ना, शरदाचे झाले त्याच्यानंतर शेरकर गेले ना, तुतारीचे झाले. आता त्याच्या पाठी 15 दिवसापूर्वी त्यांनी तुतारीचं म्हणले तुतारी त्यांना गढाळ घ्यायचं होतं, पण त्यांच्या गढाळ्याच्या लोकांवर त्यांचा विश्वास नव्हता की बाबा गढाळ्याचे लोक आपलं काम करतील का नाही, हे का करतील याचा अविश्वास का वाटतो माहिती आहे का वाटतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीची राजकारण करत आहात तर ते राजकारण करत असताना आपण पक्षाच्या लोकांना त्यांनी अंतर्गत खूप असा त्रास दिलेला आहे. मग तुम्हाला जर आज मित्र जर बघितलं ना जिल्हा परिषद गटात सांगतो ही जी घड्याची जी टीम दिसते ते तुम्हाला निकाल लागल्यावरती कळून काय परिस्थिती. पण आता त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली ना, ते झाल्यामुळं घड्याळ घ्यावं लागले. साहेब काय होतं माहिती आहे बघा, ज्यावेळेस तुमचं आणि माझं भांडण असतं लक्षात, म्हणजे एकदम टोकाची भांडणं असतात. ज्यावेळेस तुम्ही मस्त आपण पक्षाने एकत्र झालेत, पण ही जी संघटन झाली ही मनाने नाही झालेली, मनातून तो क्लेश राहतोच. तुम्ही सांगा यांनी ज्यावेळेस बाजार समिती इलेक्शन लागलं, बाजार समिती आमच्या गावचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात यांनी काम केलं, राष्ट्रवादीचे उमेदवार होते. मग ज्यावेळेस तुम्हाला राष्ट्रवादी जायचं होतं मग त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर काम करणं गरजेचं होतं ना. मग आज तुम्हाला जर फायदा लागला तुम्ही त्यांच्या पाया पडा जाता नक्कीच. हां तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमची इलेक्शनला कशाची लागली तुम्हाला आता त्यांची गरज आहे मग तुम्ही त्यांच्या पाया पडायला लागली. आणि ज्यावेळेस ते त्यांच्यावरती वेळ होती त्यावेळेस यांनी काय केलं त्यांच्या विरोधात काम केले. म्हणजे तुम्हाला सांगू यांच्या पक्षांतर्गत आहे का एवढा मोठा रोष त्यांना आहे, हे फक्त आता जनता पुढे दाखवित नाही. परंतु तुम्हाला सांगतो ज्यावेळेस 9 तारखेला निकाल लागेल ना त्यावेळेस कमीत कमी स्मिताताई पंकज भाऊ या 5,000 मतांनी फरकाने निवडून येणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. गॅरंटीशीर 100%, 101%. आणि आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद आज माझा संपत लांबकडे कोणी मला फोन करा ते सांगा मी पहिलं लावायला तयार जिल्हा परिषदेकडे कोणी फोन करायचं आपण पहिलं लावा ते सांगा तयार आहे का. जी 9 तारखेला जिल्हा परिषद स्मिताताई पंकज भाऊ कनसे ह्या जिल्हा परिषदेच्या असणार. आता तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होत नाही, जास्त नोकऱ्या जास्त प्रमाणात राहिल्या नाही किंवा इकडे तिकडं हे करावं लागतंय. शरददादा सोनवणे काय मागणी असेल तुमची? नाही विषय काय साहेब आहे का, आपला जो आहे जुन्नर तालुका हा खरं तर ॲग्रिकल्चर म्हणजे इकडे सगळं शेतीचं एरिया आहे. इथं आपल्या समजा GMRT असल्यामुळे आपल्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मोठे प्रोजेक्ट नाही, त्याच्यामुळे प्राधान्याने आपल्या या ठिकाणी शेती व्यवसाय करत म्हणजे भरपूर लोक आपला शेती व्यवसाय करतात. परंतु ज्यांना काही व्यवसायाच्या निमित्तानं असते नोकरीच्या निमित्तानं ते पुण्यासारख्या ठिकाणी जातात. आता आपण तर या ठिकाणी कंपनी आणू शकत नाही, परंतु आपल्या ठिकाणी जर शेतीच्या रिलेटेड एखादा प्रोजेक्ट उभं करणं गरजेचं आहे. समजा त्याची मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा समजा टोमॅटो असेल, टोमॅटोपासून आपला एखादा सॉस बनवला जातो तर ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपल्या समजा जुन्नर तालुक्यात झाली पाहिजे. म्हणजे शेतीच्या रिलेटेड जो प्रोजेक्ट आहे आता समजा तो माल आपण मॉलमध्ये नेला जातो लक्षात, तर त्या मॉलमध्ये इथं त्याची प्रक्रिया करतो परदेशात विकला जातो. त्याचे जे प्रोडक्शन आहे ते आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये चालू झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुमचा टोमॅटो असेल, भेंडी असेल, गवार असेल, म्हणजे शेतीशी रिलेटेड जो प्रोजेक्ट आहे तो आपल्या तालुक्यात दादाने उभा केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. यासाठी स्मिताताई कनसे जे काय आहे ते प्रयत्न करतील. साहेब हा प्रोजेक्ट करणं हा आमदारांचा विषय. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेवढी कामं आहेत
ते निश्चित स्वरूपाने स्मिताताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. तुम्हाला सांगू का स्मिताताईंनी या गोष्टी आमदार शरदा सोनवणे यांच्यापर्यंत त्याचा अहवाल न्यायला पाहिजे. हा तिथं नितीन आहे बघा कसं आहे साहेब, त्या स्मिताताई सुद्धा एज्युकेटेड बी फार्मसी त्यांचं शिक्षण झाले. तुम्ही जर त्यांचं जर भाषण बघितलं ती आणि जे चेहऱ्यावर आज बघितलं त्यांचे स्मित हास्य आहे. कारण का असं दिसतंय का ते 100% निवडून येणार आहे. आणि स्मिताताई निश्चित स्वरूपाने जर आपल्या जिल्हा परिषद ठिकाणी नेतृत्व लाभल्यानंतर दादांच्या माध्यमातून आणि तिच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारे काम होतील. आणि जी समजा तुमच्या समाज कल्याण असेल, बालकल्याण असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही छोटी मोठी कामं असतील किंवा महिलांना रोजगार असेल, लघु उद्योग असेल, हे स्मिताताई निश्चित स्वरूपाने निवडून आल्यानंतर या ठिकाणी 100% करतील. आज या ठिकाणी तुम्ही बघत आहात या ठिकाणी जर आपल्या प्रत्येकाच्या घरी या ठिकाणी स्मिताताईंचा अहवाल गेलेला आहे बघा. आता या ठिकाणी हे बघा या असे अनेक कामे नळ ठिकाणी सगळे अंतर्गत सोखरचे रस्ते केले. या ठिकाणी नळ अंतर्गत असतील, राजुरी डुबीमळा असेल, या ठिकाणी बघा ही जी चित्र दिसतात ही सोखर्चाची कामं बरं का. ही तर आमदारांचा निधी नाही, तो आमदारांचा निधी तो वेगळा आहे. परंतु ह्या ज्या अहवालावरती जी कामं दिसतात म्हणजे ते सर्व घटकांना संगत घेऊन जातात. आता ठिकाणी बघा राजुरी गावामधील या ठिकाणी कोणता पटेल मुस्लिम वस्ती त्या ठिकाणी तुझं सजारी रस्ता केलेला आहे. म्हणजे त्यांनी बघितलं नाही का हिंदू आहे का मुस्लिम आहे किंवा काय. आज ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी बघितला राजुरीतील शाह हमीद चिस्ती दर्गा सभा हे या ठिकाणी पंकज भाऊने जो स्वखर्चाने काम त्या ठिकाणी दिले. म्हणजे सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालणारं नेतृत्व या ठिकाणी पंकज भाऊ आहे. सर्वांना बरोबर घेऊन हा सर्वांना बरोबर घेऊन जात. तो म्हणत नाही म्हणजे इथं आल्यानंतर ते म्हणत नाही तो हिंदू आहे, तो म्हणजे मुस्लिम आहे किंवा राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेस भेदभाव करत नाही. तुम्हाला सांगू त्या माणसांनी कोणाही फोन करू द्या, तो अर्ध्या तिला माणूस फोन घेणारा माणूस आहे. आणि निश्चित स्वरूपानं म्हणजे अर्ध्या तिला जर तुमची एखादी गोष्ट घडली तर मी आता तुम्हाला सांगतो आमच्या त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा ॲक्सिडेंट झाला तर त्या मुलं होती तर आम्हाला ही गोष्टीची कल्पना नव्हती. तिथल्या जो होता त्यांनी पंकज भाऊला फोन केला, मला असा विषय पंकज भाऊ झालेला आहे. पंकज भाऊ त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी म्हणजे चूक नसताना सुद्धा त्यांच्याकडून 1.5 लाख रुपयाची मागणी केली होती. परंतु पंकज भाऊ त्या ठिकाणी गेले आणि त्या कोणत्याही प्रकारची तडजोड न करता म्हणजे तडजोड करून घेतली. आणि त्या माणसाकडून 1 रुपया आमच्या गावचा मुलगा होता त्याची बिचाराची काही चूक नव्हती. परंतु पुढची पार्टी त्या ठिकाणी त्याच्याकडे 1.5 लाख रुपये मागत होती नुकसान भरपाई म्हणून. पंकज भाऊ ते गेले म्हणले त्यांनी त्याच्या गोष्टी सगळी शहानिशा केली आणि त्या ठिकाणी ते प्रकरण त्या ठिकाणी मिटवलं. आणि त्यांच्याकडून 1 रुपया न घेता म्हणजे त्या ट्रोल्यांचा थोडा विषय होता ट्रॅक्टरचा. आणि त्याच्यानंतर आम्हाला 8 दिवसांनी कळलं की पंकज आम्हाला त्या पोराने सांगितलं की बाबा पंकज भाऊने आम्हाला असं मदत सहकार्य केली. मग आम्ही कार्यकर्ता आम्हाला सुद्धा माहीत नाही. मग तो त्यांनी बघितलं, फोन केल्यानंतर बघितलं नाही तो कोणत्या पक्षाचा आहे का कोणत्या याचा आहे ते कोणताही विचार न करता त्यांच्या ठिकाणी ते पंकज भाऊने काम करून दिले. या मंगरुळ गावच्या ग्रामस्थांना किंवा मतदारांना तुमची विनंती काय असेल? माझ्या मंगरूळ ग्रामस्थांना आणि मंगरूळ त्या तमाम मतदारांना विनंती आहे की तुम्ही कोणत्याही पक्ष पाहू नका किंवा हा धनुष्यबाण आहे किंवा राष्ट्रवादी. तुम्हाला सांगू का हे धनुष्यबाण किंवा राष्ट्रवादी हे फक्त आपलं माध्यम काय निधी आणण्यासाठी. परंतु ह्या ठिकाणी कामाचा माणूस कोण आहे, तुमच्या सुखदुःखात कोण येते, तुमचा अर्धा तिला फोन कोण उचलते, ह्या गोष्टीवरती फोकस करून मतदान करा. आज मी ते तुमच्याकडे येतील. आज तुम्ही जर पुढचं जर बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो गावातल्या अनेक लोकांचा मला रिप्लाय पाहायला मिळाला ज्यावेळेस आम्ही मतदान घरोघरी जातो. त्या ठिकाणी ते म्हणतात का म्हणलं म्हणजे गेलं बस स्मिता लक्ष राहू द्या. त्या ठिकाणी आम्ही थोडे पाणी प्या थांबलो म्हणजे मला बऱ्याच ठिकाणी सर्व पाहायला मिळालं की आम्ही या ठिकाणी स्मिताला मतदान करणार आहे. कारण मग आमच्या घरातले मुलगा ते शाळेला शिकायला होते तिथे गेलं का शाळेवर गेलं का ते सांगत एवढी फी आहे तेवढी फी आहे. मग सांगितलं फी कमी करा म्हणलं का ते सांगायचं ते आमच्याकडे डिपार्टमेंट नाही ते आतमध्ये डिपार्टमेंटला जाऊन गाडी घ्या. मग बिचारा लोकांनी काय करायचं ते जायचं आहे तेवढी फी भरायची आणि रिटर्न यायचं. माझं एक मत आहे तुमची शैक्षणिक संस्था आहे का नाही तुम्ही फक्त जिल्हा परिषद गटामधले फक्त 10 विद्यार्थी असे एका लाईन उभे करा आणि मीडियासमोर दाखवा की यांचं ही गरीब लोक आहे आपल्या जिल्हा परिषद गटातली. तर हा तुम्हाला सांगतो ही गरीब लोक आहे का जेणेकरून बा त्यांची शिक्षणाची परिस्थिती आहे ना अशी आपल्या गरीब भरपूर लोक आहेत. हा मदत झाली पाहिजे. त्यांचे समजा काहींचं समजा मुली आहेत त्यांचा नंबर आले परंतु त्यांची घरची परिस्थिती खूप वाईट आहे. मग अशा लोकांना समजा त्यांनी जिल्हा परिषद गटातली जर 10 मुलं दत्तक घेतली मग शिकवलं एवढ्या मोठ्या संस्थेत शिकवलं तर काय हरकत नाही ना. परंतु तसं जर आपल्याला पाहिलं म्हणजे तुम्हाला भेटलं कुठं पाहिलं अख्ख्या गावात तुम्ही विचार करा म्हणजे जिल्हा परिषद गटात असं त्यांना कुठंच पाहायला भेटणार नाही. आपले त्यांनी 10 पुढं 10 मुलं दत्तक घ्यावा आणि त्यांनी शिकवा असे 10 मुलं फक्त उभी करा त्यांना सांगू का यांनी पुढं मोफत शिकवले म्हणून कुठंच पाहायला मिळणार नाही आपल्याला. आणि म्हणतात ना त्यांची मोठी शिक्षण संस्था यंत्र नाही की त्यांच्या फायद्यासाठी त्याचा जनतेला फायदा काय फायदा सांगा ना. तुम्ही जे शिक्षण तो त्यांचा व्यवसाय या व्यवसाय म्हणून बघतात. आज समजा माझा स्वतः व्यवसाय मी माझा व्यवसाय रेट राहणार तो त्यांचा व्यवसाय. मग तुम्ही सांगा जनतेला काय लागतं जनतेसाठी अर्ध्या तिला कोण येतो फोन कोण उचलतो किंवा अर्ध्या तिला मदत कोण करतो. एकदा शैक्षणिक संस्थांमध्ये समजा गरीब आहे त्याची फी कोण भरायला येतं ह्या सगळ्या गोष्टी जर जनतेने विचार करावा
आणि मतदान त्यानुसार मतदान केलं पाहिजे. पक्षपेक्षा हा दुय्यम भाग आहे किंवा पक्ष हा गोष्ट बाजूला राहू द्या, परंतु मतदान करताना येणार आहे, त्याचं शिक्षण बघितलं पाहिजे, त्याची बोलण्याची पद्धत बघितली पाहिजे, तो आपल्यासाठी किती 24 तास उपलब्ध होऊ शकतो का. अर्ध्या रात्रीला आपल्याला नंतर फोन केला ज्यावेळेस आपल्याला पोलीस स्टेशनला गरज पडेल किंवा आपल्याला एखाद्या दवाखाना हॉस्पिटलला बिलासाठी गरज पडेल किंवा आपल्या एखाद्या ठिकाणी बिल कमी करायचं, ह्या ठिकाणी आपल्या अर्ध्या रात्रीला कोणी येऊ शकतं. ज्यावेळेस आपली लाईटची डीपी जळती, तुमच्या ज्यावेळेस पंकज तुमची तर डीपी लागत होती, पंकज डीपी दिली ना वरचा मध्ये आता बसवली, म्हणजे ज्यावेळेस अर्ध्या रात्रीला माणसाला फोन केला त्या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये त्यांनी डीपी बसून दिली. म्हणजे असं काम करणं नेतृत्व पाहिजे. कारण काय होतं, आता इलेक्शनसाठी येणार, गोड बोलणार, 25,000 घ्या, 50,000 घ्या, 1 लाख, आता तुम्हाला 5-5 लाख रुपये देतील, पण अर्ध्या तिला फोन केल्यानंतर जनतेची कामं कोण करते हे माणसाने बघितलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या. त्यामुळे मतदारांना विनंती आहे, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, आता पुढच्या समोरचे येतील, पैसे घेतील, पैसे जरूर घ्या. आता लोक मला असं म्हणतात, यांचा परत वेळ नाही यांच्यावरती, आता पैसे घेऊ द्या, पण मतदान हे स्मिताताईला करणार, अशी चर्चा आहे. हो 100%. पोच कर आव्हान काय असेल जे काही मतदार आहेत किंवा ग्रामस्थ आहेत या मंगरुळ परिसरात? माझ्या सर्व जिल्हा परिषद गट आणि माझ्या मंगरुळ मतदारांना सगळं विनंती आहे की ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ होईल त्यावेळेस मी असेल किंवा आपल्या गावातील सर्व कार्यकर्ते आहेत, तुम्ही मला अर्ध्यातला कधी फोन करा. तुमच्या कशाचा विषय असो, तुमच्या हॉस्पिटलचा असू द्या किंवा कुठं बिल कमी करायचं असू द्या, जर मला निश्चित स्वरूपाने साहेब मी इथं म्हणजे दादांच्या माध्यमातून असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्यतेमाध्यमातून मी आतापर्यंत गावातील 6 ते 7 ऑपरेशन त्या ठिकाणी मोफत करून दिले. कोणता ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी त्या लोकांना मुख्यमंत्री सहाय्यतेमध्ये त्यांच्या निधी मिळवून देण्याचं काम केलं. म्हणून मी सर्व मतदारांना विनंती करतो की त्या ठिकाणी आज जर तुम्ही या ठिकाणी अहवाल पहा, हा अहवाल आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी येणारच आहे 1-2 दिवसामध्ये. हा अहवाल पहा, वाचा आणि स्वतः आत्मपरीक्षण करा. एक संध्याकाळी फक्त 10 मिनिटं डोळे झाका आणि दोन्हीमधल्या उमेदवारामध्ये आपल्यासाठी अर्ध्या रात्रीला कोणी येऊ शकतं आणि हा अहवाल वाचा. त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल निश्चित स्वरूपाने, ज्यावेळेस तुमचं डोळे उघडेल त्यावेळेस तुम्हाला स्मिताताई पंकज भाऊ कंसे हे नाव दिसेल आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार आहे. कारण येत्या 7 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील 1 नंबरचं बटन दाबायचं आहे आणि ह्या स्मिताताई पंकज भाऊ कंसे यांना जिल्हा परिषद आपल्याला या ठिकाणी पाठवायचं आहे, बहुमताने पाठवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाचे या ठिकाणी उमेदवार आहे राजू शेठ पिंगट, यांना या ठिकाणी आपण भरघोस मताने विजय करायचा आहे. धन्यवाद.